भाजपा आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर पातळी सोडून टीका केली आहे। जयंत पाटलांच्या वडिलांचा उल्लेख करत पडळकरांनी अत्यंत खालच्या शब्दात टीका केली आहे। टीका करताना पडळकरांनी जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख केला तर काही गंभीर आरोपही केले आहेत। या टीकेमुळे पडळकरांना महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा विसर पडलाय का असाही प्रश्न उपस्थित होतोय। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस पडळकरांना आवरणार तरी कसा हाही प्रश्न येतोय। सुसंस्कृत भाजपला पडळकरांची ही भाषा मान्य आहे का असाही सवाल जितेंद्र आव्हाडांनी विचारलाय। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्यात ती धमक आहे कार्यक्रम करायची। तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे एवढ्या खालच्या लेवलला। आता माझा दांडियाचा कार्यक्रम आहे गरबाचा, ये माणसं पाठव, डोळे टिपून जाते तुझं कार्यक्रम बघताना। पण माझा प्रश्न सुसंस्कृत आणि संस्काराबद्दल कायम भाष्य करणाऱ्या बीजेपीला आहे, या नेतृत्वाला हे मान्य आहे का की ज्यांनी अनेक वर्ष महाराष्ट्राची सेवा केली, ज्यांच्या मातोश्रींचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, ती दोघंही आज या जगात नाहीत, त्यांच्याबद्दल अशा पद्धतीची भाषा, इतकी घाणेरडी भाषा ही वापरणं हे एखाद्याला शोभा देतं का? कोणी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असला तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा, एक वेगळी महाराष्ट्राची संस्कृती आहे। जे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला पाहिजे आणि प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात, अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे करू नये।